नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रदीप. तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स. तर आज आपण आलो आहोत कोकणामध्ये म्हणजे चिपळूण साईडला आलो आहे आपण, तोरणे या गावी. तर तोरणे या गावी येण्याचं कारण हे आहे की इथला शिमगा उत्सव, पालखी नाचवणं वगैरे, हा महोत्सव कसा सेलिब्रेट करतात हे सगळं मला आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करायचं आहे. तर मित्रांनो, थोड्याच वेळात आपण आता घरी पोहोचूया. सतीश त्यांची फॅमिली पण माझ्यासोबत बसलेली आहे. हा बघा, ह्याचं नाव काय? विघ्नेश. ती लपली वाटत. हाय. आणि ह्या वहिनी. तर आता आपण थोड्याच वेळात घरी पोहोचणार आहेत. आपण ज्या रूटनी चाललोय ना, तो रूट एक नंबर आहे. डोंगरातून रस्ता गेलेला आहे. आणि हे कोणतं जंगल आहे? सह्याद्रीचं अभयारण्य. सह्याद्रीचं अभयारण्य. इकडे प्राणी वगैरे सगळं आहे. येता जाता मध्ये मध्ये बोर्ड दिसत होते की गोरेडा या फिर असं काय प्राणी वगैरे, सावध राहा. तर यांचं म्हणणं आहे की इकडे वाघ वगैरे आहे. आपल्याला काय बघितल्यावरती विश्वास बसेल. बघायचा आता नाही दिसणार तो रात्री. पण आपल्याला तेवढा वेळ नाही. आपल्याला एक दिवसासाठी आपण आलोय. खूप मोठं दुःख आहे त्याचं. शिमग्यानिमित्त आलोय आपण. तर मित्रांनो, मजेदार एक किस्सा झालाय. परत एक सीन आलाय. तो सीन तुम्हाला दाखवतो. काका थांबा. खाली कर. मग जाणारच की. अरे दिले की आता तिथं किती वेळ जायचं? कसला टोल नाका तुझा? अरे घे. अरे चढत आहे गाडीचा. चढत आहे. किती वाढ आहे तशा? डोंबाळीत एक बसलाय, पुढं गोकळात एक बसलाय, हा दाबात एक बसलाय. मग चल चल. अरे उतारा चल चल कर खाली. अरे दिली की त्याला आता. बोला खाली कर. अरे खाली कर. चल. हॅपी होली. तर बघितलं मित्रांनो, हा एक गावामध्ये आला ना तर अशा गोष्टी होत राहतात. ती पण एक मजा आहे त्यांची. हे बघा, एक गेला तर एक दुसरा आहे. हे बघा. नाही बाळा चल. नाही बाळा, सगळीकडे दोन्ही ठिकाणी दिले. जागोजागी असे लोकल टोल नाके म्हणू शकता तुम्ही यांना. गावातले. तर अजून किती टोल नाके असे भेटतात आपल्याला, बघूया पुढे. चला. तर फायनली घरी पोहोचलोय आपण. चला. हे इकडे तुळशी वृंदावन आहे. तर चला आपण गावातील फेरफटका मारून येऊया.
चला, सतीश पण आहेत आपल्या बरोबर. तर मित्रांनो, आपण आता धरणावरती आलोय, म्हणजे धरण बघायला चाललोय. तर आम्ही दोघं आहोत, सतीश आणि मी. ऍक्च्युली सतीश डायरेक्ट असं बोलायला मला थोडंसं ऑकवर्ड फील होतंय, कारण की वयाने मोठे आहेत ना. सतीश काका बोललं तर त्यांना वियर्ड वाटेल, म्हणून मी त्यांना नॉर्मली असंच, फक्त राग नका मानू. तर आता धरण बघूया मस्तपैकी. नजारा ते एक नंबर आहे तिकडे. तुम्हाला दाखवतो पुढचा नजारा. इकडचे रस्ते बोलायला गेले ना तर एक्स्ट्रीम लेवलचे, म्हणजे असे हार्ड रस्ते आहेत. आणि डोंगरामध्ये आहेत ना, त्यामुळे. वणवा भेटलाय का हा? वणवा. तर मित्रांनो, त्या साईडला धरण दिसतंय ते बघा. खुला तर मित्रांनो, आताच थोडा वेळ आधी आपण सतीश यांच्या घरी गेलेलो, जेवण वगैरे केलं आणि थोडासा इकडेच फेरफटका मारायचा म्हणून आम्ही दोघं गाडी घेऊन निघालो. तर या गावाचं नाव तोरणे गाव. तर थोडा वेळ आधीच तुम्ही आता कोयना धरण बघितलं. ते कोयना धरणाची खासियत जर तुम्हाला सांगायची झाली तर त्या धरणामध्ये वीज निर्मिती केली जाते आणि ती वीज निर्मिती अख्ख्या महाराष्ट्राला पुरवली जाते. तर मित्रांनो, आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर हे कोयना धरण म्हणजे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. ह्याचं कारण तर तुम्हाला मी सांगितलंच, कारण की इकडे वीज निर्मिती केली जाते आणि ती महाराष्ट्रभर पुरवली जाते. सोबत हे गाव एवढं मस्त आहे ना, हे पूर्ण साईडनी डोंगरामध्ये वसलेलं गाव आहे. तर आजूबाजूचा निसर्ग पण खूप मस्त आहे, म्हणजे प्रॉपर गाववाली फिलिंग येते. आता थोड्याच वेळात पालखी वगैरे येणार आहे इकडे. तर पालखी कोकणामध्ये कशी सेलिब्रेट करतात, म्हणजे कशी नाचवतात, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. अरे अरे, चला चला चला, देव बाहेर काढले. जे पालखी नाचवतात ना, तो कार्यक्रम चालू झालेला आहे. चला. या ना, पालखीचे पाठी लागणार, लक्षात आलं. अरे चल ना बाबा. कोण आहे?
तर मित्रांनो, तुम्ही पालखी कशी नाचवतात वगैरे सगळं बघितलंच आहे. आणि पालखी नाचवता नाचवता एक प्रकारे होळी पण खेळली गेली गुलाल उधळून. तर खूप मजा आली मला तर बघायलाच. खूप सारे लोक बेधुंद होऊन नाचत होते. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरोघरी पालखी जाते आणि प्रत्येकाचा एक मान असतो पालखी नाचवण्याचा, तो त्याला तो भेटतोच. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरोघरी पालखी जाते आणि ती नाचवली जाते. प्रत्येकाचा मान असतो तो. आता सतीश त्यांच्या घरी आपण जाऊया. त्यांच्या पण घरी वाट बघत असतील सगळे. पालखी आता निघाली आहे, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, फायनली गावातून पालखी निघालेली आहे आणि आता ही तोरणे मधलीवाडीमध्ये ही पालखी प्रत्येकाच्या घरोघरी गेली. आता सतीश त्यांचं घर बाकी आहे आणि त्यांच्या बाजूची पण इतर घरं बाकी आहेत. तिकडे जाऊया आपण, चला. फायनली तो क्षण आलेला आहे. सतीश त्यांच्या घरी पालखी येणार आहे. समोरच्या घरात आहे पालखी. पैसे नाही मला ना, पैसे नको तुम्ही वटी करता. प्ले केलाय. बाबूची
पाय पडा 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 हो टाकलं त्याला कोणी बोलवलं पुढे घे दादा बस 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 तर मित्रांनो रात्रीचे आता 8:30 वाजत आलेत. तुम्ही बघितलं पालखी कशा प्रकारे प्रत्येकाच्या घरी येते. प्रत्येकाचा तो मान असतो पालखी नाचवण्याचा बोला किंवा घरी आल्यावरती पालखीची पूजा करायची म्हणजे देवाची पूजा करायची. आणि मित्रांनो तुम्हाला जर खरं सांगायचं झालं ना तर कोकणामध्ये पारंपरिक शिमग्यामध्ये पालखी कशी नाचवली जाते हे मी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलं बघितलं. खूप मस्त वाटलं. गाव पण मस्त आहे आणि इकडचं वातावरण पण खूप मस्त आहे. तर आता खूप रात्र झाली व्हिडिओ एंड करायची वेळ झाली. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चंद्र दिसते वाटे बघा. बाय.